नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची जोडीदार ही कादंबरी आणि आज भाग 12वा. पण तत्पूर्वी अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच नम्र विनंती, चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात जोडीदार या कादंबरीचा भाग 12वा. साहेबांच्या सहवासातला तो अविस्मरणीय रविवार आजही मला जसाच्या तसा आठवतोय. त्यांच्या हातात हात गुंफून, त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून मी भंडारदऱ्याच्या परिसरात तासभर भटकले. खालच्या धबधब्याजवळच्या जलाशयात पाय सोडून अर्धा पाऊण तास त्यांच्या फिरक्या घेतल्या. त्यांच्या मांडीला मांडी लावून बागेत जेवले. तिथल्याच एका डेरेदार वृक्षाखालच्या हिरव्यागार गालिच्यावर विश्रांती घेताना त्यांच्या मिठीत शिरण्याचा आनंदही लुटला. साहेब अरसिक असल्याचा माझा जो भ्रम होता तो त्यांनी साफ चुकीचा ठरवला. त्यांनी प्रेमी युगलाच्या उथाळ आणि अथांग प्रेमाचे मला किस्से ऐकवले. मी बेहद्द खुश झाले. त्यांच्या त्या विनोदाने खळखळून हसले सुद्धा. या गोड आठवणी ताज्या असतानाच गावात काकडा सुरू झाल्यावर एका संध्याकाळी जेवणापूर्वी आईने मला बैठकीच्या खोलीत बोलवून विषय काढला. वैशू, ऐक की, बाबूराव पाटील दुपारी मला भेटायला आलते. कोणती कैफियत घेऊन? अगं बाया, कैफियत ना. मग कशासाठी? अगं तुझ्यासाठी एक स्थळ सुचवायला आलते. पाटील किती पाताळ यंत्री आहेत हे माहीत नाही का तुला? अगं त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे पोरी? आपल्याला घेणं देणं नसेल आई, त्यांना मात्र नक्की असेल. आनंदा मामांनी त्यांच्या ताब्यातली जमीन सोडवली आहे. ती जमीन सोडवण्यात आपला हात होता. विजयला दत्तक घेण्यासाठी आपण त्यांना नकार दिला होता. घाणेपट्टीविषयीचा त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता. पंडितला नेहमी 4 हात दूर ठेवलं आहे. हे तू विसरली असशील ना, तरी ते नसणार विसरलेले आई. तू उगा काहीतरी काठीचं कोल्लं नको करू. बरं राहिलं. हे बघ वैशू, शिमग्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीत तुझ्या वाक्षदा पडायला पाहिजे. त्यानंतर 3 वर्षे मी काय वाट बघू शकणार नाही. आई, शिमग्याला अजून 4-5 महिन्यांचा अवधी आहे. तोपर्यंत इकडचा डोंगर तिकडे करता येईल. पण मला सांग, तू चाल ढकल कशासाठी करते? मी कधी चाल ढकल केली आहे? माझी फक्त घर जावयाची अट आहे. म्हणून तर म्हणती पोरगा चांगला आहे, घर जावई व्हायला तयार आहे. आई म्हणाली आणि मला घाम फुटला. स्वप्नभंगाची भीती वाटायला लागली. आईला काय सांगायचं? फार मोठा गहन प्रश्न निर्माण झाला होता. मी काहीच बोलले नाही. स्वतःशी विचार करत राहिले. का गप का झाली तू? काय बोलणार आई? मी विषण्णपणे म्हणाले. हे बघ पोरी, मी काय तुझी वैरीण नाही. मी बाबूराव पाटलाला हो नाही काय म्हणले नाही. तुझा जोडीदार तू तुझ्या पसंतीने निवडायचा आहे. मी काय तुझ्यावर सक्ती करणार नाही. फक्त मीच मुलगा चांगला एवढंच म्हणले. मग माझ्या जीवात जीव आला. मुखावरची उदासीनता क्षणात नाहीशी झाली. मुद्दाम थोडा वेळ थांबून मग विचारलं, कुणाचं स्थळ पाटलांनी सुचवलं आहे? त्यांच्या भोजपूरच्या भाच्याचं. तिसगाव कोर्टात वकिली करतो, माहिती असेल की तुला? आई, अगं तो रमेश लवळे वकील मला चांगला माहिती आहे. वाटलंच होतं मला. बाबूराव पाटलांची मेहरबानी तुझ्या लक्षात आलेली दिसत नाही आई. कसली मेहरबानी? आई, अगं त्यांचा भाचा इथला मालक झाल्यावर बाबूराव पाटील काय करू शकणार नाहीत? अगं पण आपण त्याच्या नावावर आपली इस्टेट करणार आहे का? स्थावर इस्टेट आमच्या नावावर असली तरी जंगम इस्टेटीचं काय? रोज 1,00,000-2 लाखाचे व्यवहार होतात. तो रमेश कसा आहे हे माहीत नाही तुला आई, आणि मी सांगितलं तर तुला पटणार नाही. असं कर, भोजपुरात तुझ्या पुष्कळ ओळखी आहेत. ज्याच्यावर तुझा विश्वास असेल त्याच्याकडे उद्या सकाळी रोपाला घेऊन जा. त्या रमेशची चौकशी कर आणि मग तूच निर्णय घे. हे बघ पोरी, तुझ्या माझा विश्वास आहे. रमेश तुला पसंत नसेल ना तर माझा आग्रह नाही. आई, रमेश चांगला गोरा गोमटा आहे. पण त्याच्या बापानी सट्टा आणि रेसच्या नादापायी 10-15 एकर जमीन घालवली आहे. 1-2 एकर जमीन आणि घर सोडलं तर आज रमेशकडे काहीही नाही. तो फक्त वकिली पास झाला आहे. वकिली करायला माणूस धूर्त, चाणाक्ष, मुत्सद्दी आणि हुशार असावा लागतो, आणि यातला एकही गुण त्या रमेशकडे नाही. त्याची वकिली चालत नाही. सध्या तो 100-200 रुपयांसाठी कोणालाही जामीन होतो. 50 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रासाठी इतर वकिलांबरोबर भांडतो सुद्धा. उत्पन्नाचं दुसरं साधन नाही, त्यामुळे त्यालाही सट्ट्याचा जुगाराचा नाद लागला आहे.
दारू पितो का नाही ते बाबूराव पाटलांना तू समक्ष विचार. आई, हे सगळं माहिती असताना आगीत उडी मारून मला माझ्या आयुष्याची होळी नाही करून घ्यायची. त्यापेक्षा मी आयुष्यभर अविवाहित राहीन, पण कुठल्याही जुगारी बेवड्याशी लग्न करणार नाही, हे तुला पुन्हा सांगते. आई, तुला आठवत असेल, विजयला दत्तक घ्यायला नकार देताना घरजावई होणाऱ्याशी लग्न करणार असल्याचं मी ठामपणे सांगितलं होतं. त्यावेळी पाटलांना त्यांच्या भाच्याची आठवण झाली असणार. तसं नसतं तर त्यांनी संजयची बाजू लावून धरली असती ना. बाबांना कोंडीत पकडायला कमी केलं नसतं त्यांनी. आठवत आहे? हे बघ आई, आपण समजतो ना तेवढी दुनिया सरळ नाही. श्रीधर गुंजाळचंच उदाहरण घे. किती विश्वास टाकला होता आपण त्याच्यावर. शेवटी उलटलाच ना. तुला, आत्याला, मामांना, आपल्या सगळ्या नातलगांना पसंत असणारा असा सालस, निस्वार्थी, निर्व्यसनी घरजावाई शोधणं फार अवघड वाटतंय का तुला? आणि तू का चिंता करतेयस? प्रशांत साहेब आणि सतीश दादावर मी ही कामगिरी सोपवली आहे गं. हे ऐकलं आणि आईचा चेहरा उजळला. मलाही आईचं वाटलं. प्रत्येक शब्द तोलून मापून विचारपूर्वक उच्चारावा लागला होता. जेवण्यासाठी उठताना ती म्हणाली, वैशू, तुमच्या काळजीनं माझा जीव लागलाय झुरणीला. काय उलटं पालटं घडलं तर मला सावरायला कोणी नाही गं. पण ह्या गोष्टीचा तू एवढा बारकाईने विचार केला असशील याची कल्पना नव्हती मला. माझी वैशू लाखात एक आहे असं मालक नेहमी म्हणायचे. अगं, कोणालाही अभिमान वाटावा असं तुझं वागणं बोल नाही. प्रेमभरानं आईचा हात हातात धरून मी बैठकीच्या खोलीबाहेर पडले. रूपा दिवाणखान्यात TV समोर ठाण मांडून बसली होती. शिवाचा मुलगा संभा तिच्याजवळ बसला होता. कुठली तरी मालिका बघण्यात दोघंही दंग झाले होते. मी म्हणाले, रूपा, अगं जेवणाची आठवण आहे का नाही? जेवण काय रोजचंच आहे अक्का, फक्त 5 मिनटं. रूपा, उठतीयस का बटण बंद करू? आणि संभा, तूही हिच्या नादानं वेडा झालायस, उठ. अक्का प्लीज, तुम्ही व्हा ना पुढे. ताटं वाढून होईपर्यंत आली नाहीस ना रूपा, तर TV कायमचा बंद करून टाकी ना. संभा, उठ बाबा उठ. मेहरबानी, जेवायला देणार नाही असं नाही म्हणली ती. रूपा हळू आवाजात संभाला म्हणाली, शिवा, जेवली का नाही राधा? किचनमध्ये गेल्यावर आईनं राधाला विचारलं. नाही, नसतीन, मी गेल्यावर जेवायला बसतात. एवढ्या उशिरा? सवय आहे. राधा, जेवण झालं का आजपासून तुम्ही दिवाणखान्यात सगळ्यांनी झोपायला यायचं? बरोबर आहे आईचं. हे बघ राधा, सध्या आमचे ग्रहमान बरे नाहीत, कधी कुठली वेळ येईल सांगता येणार नाही. चालेल की, मी सांगते त्यांना. जेवण झाल्यावर मी वरती गेले. साडी फेडली, मऊ रेशमी गाऊन परिधान केला. पलंगावर अंग टांगताना ट्रान्झिस्टरचं बटन ऑन केलं. 4-6 गाणी ऐकल्याशिवाय पापण्या मिटणार नव्हत्या. नव्हती ओसंडून वाहत होती. कमीत कमी स्वप्नात तरी साहेब यावेत असं रोज वाटत होतं, पण कुत्रं मांजरसुद्धा स्वप्नात येत नव्हतं. मनात साहेबांचा विचार चालू असताना रमेश लवळे नजरेपुढे साकारला. ते संकट टळल्याचं समाधान थोडं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे आईला न दुखावता संकट टळलं होतं. अक्का, मी आईजवळ जाते झोपायला. आणि अभ्यास? दिवसभर अभ्यासच करते. TV समोर जाऊन बसायचं नाही, सांगून ठेवते. किती त्रास देते का अक्के तू? काय म्हणली? सॉरी अक्कासाहेब. तू पण चल ना खाली झोपायला. नको, तुझा धिंगाणा चालू झाला तर रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागणार नाही. आपल्याला न आवडणारी गोष्ट करायची, लगेच पापण्या मिटतात. तुला TV बघणं आवडत नाही ना, फक्त 10 मिनटं TV समोर बस. मी पण धिंगाणा घालणार नाही, तुला छान झोप लागल. कशी आयडिया? छान आहे का नाही? बडबडत रूपा खाली पळाली. सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर दुपारी 2:30ची वेळ. ऑफिसमध्ये फक्त मी आणि साहेब होतो. पार्टिशनच्या आत विश्रांतीसाठी आम्ही तोंड मिटून बसलो होतो. साहेब नेहमीप्रमाणे आरामखुर्चीत आणि मी बैठकीच्या गादीवर लोडाला टेकून बसले होते. हातात वर्तमानपत्र होतं, पण समोर साहेब असल्यामुळे वाचनात लक्ष लागत नव्हतं. प्रशांत साहेबांना फोन करायचा होता. निवांतपणाही होता. मोबाईल हातात घेतला, फोन लावला. रिंगटोन वाजल्यावर मोबाईल कानाला लावला. बोला वैशाली देवी, प्रशांतचा आवाज आला. कुठे आहात प्रशांत साहेब? कुठं म्हणजे? अजून जमिनीवरच आहे. घरी आहात का बाहेर असं विचारायचं आहे. पण आज कशी काय अचानक आठवण झाली? तुमची आठवण रोज येते प्रशांत साहेब. सध्या तुमचं दर्शन दुर्मिळ झालं आहे ना, म्हणून फोन केला. तू काय उगा फोन नाही करणार वैशू? माधुरीचं डोहाळ जेवण कधी ठेवलं आहे? तुला कोणी सांगितलं? अशा गोष्टी झाकून राहतात का साहेब? नाही, तुला चुकीची माहिती मिळाली दिसती.
एवढ्यात मूल न होऊ द्यायचं प्लॅनिंग केलं आहे आम्ही. अच्छा, मग घराबाहेर न पडण्याचं माधुरीने प्लॅनिंग केलं आहे का? फोन पण उचलत नाही. आता टाईमपास करायला तुमचे मॅनेजर साहेब जवळ नाहीत का? आहेत की. तोंडावर बोट ठेवून आरामखुर्ची डोळे मिटून बसलेत. जेवण जास्त झाल्यामुळे बहुतेक पेंगत असावेत. मुद्द्याचं बोल ग. प्रशांत साहेब, माधुरी माझी फक्त जीवलग मैत्रीण नाही, ती माझी बहीणसुद्धा आहे आणि तिला भेटायला जीव आसूसलाय. अगं किती वेळा धुकरशरकडं खानीकडं आली गेली असशील. आमच्या घराची वाट नाही सापडली होय तुला? मी कधीतरी येते तिकडे. तुम्ही दिवसातनं 4-4 वेळा माझ्या ऑफिस शेजारनं जाता येता. सॉरी, शक्य नाही झालं. कधी येते माधुरीला भेटायला? मी नाही येणार, तुम्हीच. मी सांगेन तिथे या. येऊ की, कारण कळलं का? उद्या आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं मी हॉटेल वृंदावनमध्ये दुपारी 1 वाजता पार्टी देणार आहे. कोण कोण येणार आहे? आम्ही दोघं आणि तुम्ही दोघं. आपल्या चौघांशिवाय 5वा असणार नाही. न विसरता आठवणीने या. तुमच्याबरोबर एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. लक्षात आलं आहे माझ्या. त्याच्यासाठी पार्टीची गरज नाही ना. अहो प्रशांत साहेब, उद्या खरोखर मॅनेजर साहेबांचा वाढदिवस आहे. पहिला वाढदिवस म्हणून मी केक न कापता साजरा करणार आहे. फक्त एक अट आहे, याची वाच्यता नका करू कुठे. फोन बंद केल्यावर साहेबांनी विचारलं, उद्या माझा वाढदिवस आहे हे कोणी सांगितलं तुला? अहो तुमचा अर्ज आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपॉइंटमेंट फाईलला आहे की. माझा पहिला वाढदिवस म्हणालीस? आत्तापर्यंत तुम्ही तुमचा वाढदिवस एकदाही साजरा केला नसणार म्हणून साजरा करण्याचा पहिला वाढदिवस म्हणाले. चूक झाली? कमाल आहे तुझी. तुझं डोकं दिवसेंदिवस फार सुपीक बनत चाललं आहे. आपल्या विवाहाला सगळ्यांची मान्यता घेण्याची जबाबदारी मी उद्या प्रशांत साहेबावर सोपवणार. लग्न सराईला अजून अवधी आहे. मला स्थळं यायला सुरुवात झाली आहे. कोणाचं स्थळ आलं होतं? भोजपूरच्या रमेश लवळे वकिलाचं. म्हणजे त्या बाबूराव पाटलांनी आणलं असणार. भाच्याचा फार कळवळा आलेला दिसतोय त्यांना. त्यांचं त्यांच्यापाशी. मी नकार दिल्यामुळे हे जळफळत असणार. दुसऱ्या दिवशी बरोबर 1 वाजता मी साहेबांबरोबर हॉटेल वृंदावनमध्ये गेले. आमच्यानंतर 10-15 मिनिटांनी प्रशांत साहेब सहकुटुंब आले. फॅमिली रूममधून बाहेर येऊन मी त्यांचं अत्यानंदानं स्वागत केलं. खुर्चीत विराजमान होतात प्रशांत साहेबांनी विचारलं, ऑर्डर दिली का? नाही, तुमच्या आगमनाची प्रतीक्षा करत होतो. घाई आहे? ह्यांना कधी घाई नसती वैशाली, माधुरी म्हणाली. अगं तुझे साहेब लवकर मोठे उद्योगपती होणार आहेत, घाईत असणारच की ते. येत आहेत का नाही याची शंका होती. तुला काय सकाळपासून कोणी भेटलं नाही काय वैशाली देवी? किती दिवसांनी तुम्ही भेटताय प्रशांत साहेब? जेवणाची ऑर्डर दिल्यावर त्याने विचारलं, कोणत्या विषयावर बोलायचं वैशू? शिमग्यापर्यंत मला पिवळी करण्याचा आईने हट्ट धरला आहे. मग काय चुकीचा हट्ट नाही मामींचा? आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे तुझं लग्न शिमग्यापर्यंत व्हायलाच पाहिजे. तुझं म्हणणं काय मग? तुम्हाला सगळं माहिती आहे तरी का विचारताय तुम्ही? माझ्यासाठी स्थळं शोधण्याची जबाबदारी मी प्रशांत साहेब आणि सतीश दादावर सोपवली असल्याचं मी आईला सांगितलं आहे. आपल्या सगळ्या नातलगांनी संमती दिली तर मी लग्नाला तयार होईन असं साहेबांचं म्हणणं आहे. प्रशांत साहेब, वैशू एखाद्या गरीब घरची मुलगी असती ना तर होकार द्यायला मी क्षणाचाही विचार केला नसता. हिचा आग्रह घर जावयाचा आहे. हिच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून मी लग्न केलं असं कोणी म्हणता कामा नये. अहो मधुकर साहेब, हिच्याशी कुणी लग्न केलं ना तरी जगात तेच मानणार आहे. तुमचा चांगुलपणा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचं सद्वर्तन फक्त नांदगावला नाही, आम्हा सगळ्या नातलगांना माहिती आहे. वैशालीनी जोडीदार म्हणून तुमच्यासारख्या चारित्र्य संपन्न तरुणाची निवड केली जी अतिशय योग्य आहे. आता राहिली मामींची आणि आमच्या नातलगांची संमती. ती जबाबदारी मी स्वीकारली. कोणी नाही म्हणणार नाही, पण मी सगळ्यांना विचारणार. मधुभाऊ, तुम्हाला हुंडा हवाय का हो? माधुरीने मुद्दाम विचारलं. हे बघा माधुरीताई, वैशाली हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठा हुंडा आहे. हुंडा देण्याघेण्याच्या मी विरुद्ध आहे. शंकरशेठ धुमाळांच्या सर्व मालमत्तेचा हक्क वैशाली आणि रुपालीकडे असावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. उद्या माझी बुद्धी कशावरनं फिरणार नाही. पैसा जेवढा चांगला तेवढा वाईटही असतो. प्रशांत साहेब, माझ्यासारख्या एका यत्किंचित सामान्य माणसाचं तुमच्या वैशालीनं आज सोनं केलं आहे. शिक्षणासाठी ज्या हालापेष्टा काढल्या त्यांचा आज चीज झाला आहे. विशाल, संतोषसारखे सज्जन मित्र लाभले. आणखीन काय पाहिजे? मी कृतार्थ झालो आहे. माझ्या जीवनाचंच सार्थक झालं आहे म्हटलं तरी चालेल. कितीही मिळालं किंवा मिळवलं तरी वरती जाताना सगळं खाली ठेवून जायला लागतं. हव्यास माणसाला पापं करायला लावतो. नाहीतरी वैशालीचं जे आहे ते माझं असणारच की. साहेबांनी शांतपणे मनोगत व्यक्त केलं. रविवार होता. सकाळी 9:30-10ची वेळ.
ऑफिसला जायचं नव्हतं म्हणून नाश्ता झाल्यावर मी निवांतपणे दिवाणखान्यात पेपर वाचत बसले होते. पेपर वाचून झाल्यावर कोपऱ्यात अभ्यास करत बसलेल्या संभाला म्हणाले, संभा तुझ्या वडिलांना बोलून आण, लगेच यायला सांग. 5 मिनिटात शिवा हजर झाला. त्यांनी नम्रपणे विचारलं, काय काम आहे अक्कासाहेब? कारंजं बांधायला सुरुवात करायची होती ना? अजून 4-5 दिवस जाऊ दे अक्कासाहेब. हिरवळीचं काम अर्धं आहे, पाईपलाईन जोडायची. किती दिवस करतोयस ही कामं? अक्कासाहेब 4 दिवस माळ्यात वाफ बांधायला जात होतो. 1 दिवस बापूंच्या बरोबर घाणेपट्टीत गेलतो. कारंजाचं काम महिनाभरात पूर्ण होईल? होईल की. शिवा बाहेर गेल्यावर रूपा माझा ट्रान्झिस्टर माझ्या हातात देत म्हणली, किचनमध्ये आता बयोचं फरशी पुसणं चालू आहे म्हणून तुला द्यायला आले. आता तू बागेची पाहणी करायला जायला हरकत नाही. तुला टी व्ही लावून बसायचं असेल? नाही मला अभ्यास करायला वरती जायचं आहे. एक झकास भावगीत ऐकव की. संभा मी जायची वाट बघतोय. मला कटवण्याचा तुझाही प्रयत्न चालू आहे. तू इच्छा व्यक्त केलीस म्हणून तुला एक गाणं ऐकवतेच. मी ट्रान्झिस्टरचं बटन ऑन केलं आणि भातुकेलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. गाणं चालू असताना ॲडव्होकेट रमेश लवळे येऊन टपकले. मला आश्चर्य वाटलं. नकार दिला होता तरी महाशय निर्लज्जासारखे आले होते. बसल्या जागेवरनं न उठता मी हात जोडून वरकरणी हसत म्हणाले, या वकील साहेब बसा. वाकडी वाट करून कसे काय आलात? मामाने बोलावले, जाता जाता तुम्हाला भेटून जावं म्हणून आलो. रूपा, वकील साहेबांसाठी चहा आण. माझा चहा झाला मॅडम. चहा न घेता कोणी घराबाहेर पडतं का? तुम्हाला साखर टाकून उकळलेला गोड चहा चालतो? चालतो. काय वकिली काय म्हणते, बरी चालली आहे? असं का म्हणता मॅडम? कोर्टात वादी प्रतिवादींपेक्षा वकिलांची संख्या जास्त झाली आहे म्हणून विचारलं. नाही, माझी वकिली चांगली चालली. कुठल्या केसेस चालवता, दिवाणी का फौजदारी? दोन्ही. रूपा आतनं चहा घेऊन आली म्हणून मी पुढचा प्रश्न विचारला नाही. रमेशलाही सुटका झाल्यासारखं वाटलं. त्याच्या हातात चहाचा कप देत रूपानं मला विचारलं, तुला चहा आणू का अक्का? नाही नको, तुझा 15-20 मिनिटांनी आहे. चहा झाल्यानंतर मी रमेशला विचारलं, काय येणं केलं वकील? तुमचा होकार नकार नाही समजला म्हणून आलो. तुमचे मामा नाही बोलले? ते बोलले असते तर मला वाकडी वाट करावी लागली नसती ना. एवढं काय पाहिलं तुम्ही माझ्यात? तुम्ही पदवीधर आहे, व्यवहारधन्य, चतुर आहे. पण मी फटकळ आहे, अहंकारी आहे, भांडखोर आहे. काय थट्टा करता मॅडम? तुम्ही कशी आहे मला चांगलं माहिती आहे. शिवाय तुमची महत्त्वाची अड मान्य आहे ना मला, गरजावाई व्हायची. तुमचा सगळा कारभार व्यवस्थित सांभाळेल मी. तुम्हाला दगदग करायला लागणार नाही. फुलासारखं जपल मी तुम्हाला. वकील साहेब खरं सांगू, तुमच्या मामांनी तुम्हाला खरी माहिती सांगितलेली दिसत नाही, त्यामुळे तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. कसला गैरसमज? घरजावाई माझ्यासाठी आणायचा नाही वकील साहेब, माझ्या धाकट्या बहिणीसाठी आणायचा आहे. खोटं बोलताय तुम्ही. तुम्हाला मी पसंत नाही, सरळ सांगा की. तुम्हाला मी पसंत करायला एक वकिलीची सनद सोडली तर दुसरं काय हो तुमच्याकडे? घरजावायाकडनं माझी गाडी बंगला शेतीवाडीची अपेक्षा नाही. घरजावाई जुगारी बेवडा नसावा, निष्णात निर्मळ सज्जन असावा ही माझी अपेक्षा आहे. यात तुम्ही बसता का? तुम्हीच सांगा. वकील साहेब, तुमच्या महिन्याच्या कमाईपेक्षा कितीतरी जास्त माझा रोजचा पेट्रोल डिझेलचा खर्च आहे. 50 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रासाठी भांडणारा वकील घरजावाई व्हायला का तयार झाला याचा कधी विचार केला आहे तुम्ही? तुमचं कौशल्य आहे ना, ते जुगाराने वाया घालवलं आहे. बाटलीनी तुम्हाला लाचार बनवलं आहे. अपयशी ठरलेला वकील आज कंट्री पितोय. आमचं आयतं घबाड हाती लागल्यावर विदेशी बापासारखा रेस खेळायला लागेल. नाही मॅडम, शपथेवर सांगतो. वकिलांच्या शपथा मला माहीत नाहीत. स्वार्थी मतलबी लाचार माणसं मला आवडत नाहीत. यात काय ते समजा. माणसात या, माणसासारखं वागा असा माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे. आपोआप तुमची वकिली चालायला लागेल. हवं तर मी तुम्हाला मदत करीन. तुमचं माझं काही वैर नाही. जे वास्तव आहे ते मी सांगितलं. तुम्हाला दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. तुम्ही मला झोमणारं बोलले याबद्दल माफ करा. मॅडम लाजू नका. तुम्ही बोललात त्याचं काय वाईट नाही वाटलं. वकील लोकाला काय पदोपदी खोटं बोलायला लागतं म्हणून काय लोक ना मला खरं ते सांगतच नाहीत. मी लय वाहवत गेलो. मामांनी लय मोठं मधाचं बोट माझ्या तोंडाला लावलं होतं. त्यांचा मतलब आत्ता ध्यानात आला माझ्या. जो मामा गेल्या 10-12 वर्षात आमच्याकडे फिरकला पण नाही, तो सारखा चकरा मारायला लागला. हे वास्तव मला उमगलं आता. मॅडम, तुम्ही आडपडदा ठेवला नाही, भेडभाड न बोलता परखड बोठ्या बोलला म्हणून उलट मी तुमचे आभार मानतो. रमेश हात जोडून निघून गेला. पण मनाला चुटपुट लावून गेला. माणूस मुळात वाईट नसतो. परिस्थिती, संगती आणि संस्कार त्याला वाईट बनवतात.
अक्का, आईने तुम्हाला बोलवले. संभानं निरोप दिला. मी वास्तवात आले. उठले, रसोईत गेले. आईला विचारलं, काय गं, तू जेवून घेते का? मला मळ्यात जायचे. मला भूक नाही, तू मळ्यातून आल्यावर जेवू. 5 वाजता गावात येशील ना? नाही, जाऊ की, पण पायी नाही. का? लोक 200-200 मैल पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला पायी जात्या, तुला अर्धा पाऊण तर चालवत नाही वे? आई, प्रश्न चालत जाण्याचा नाही आहे. संतोष भाऊ हका मारतील, साहेबांना डावलता येणार नाही, विशाल भाऊंना समजेल, नको त्यांची तोंडं बघावी लागतील, म्हणून सध्या पायी जाणं नको वाटतंय. नववर्षाच्या प्रारंभाला एक दिवशी रात्री झोपायला वर गेल्यावर रूपा मला म्हणाली, अक्का, अगं विजू भेटला होता सकाळी. संजय दादा दारू पिऊन 3-4 दिवस रोज घरात धिंगाणा घालतोय म्हणला. दारू ढोसायला फुकटचे पैसे मिळालेत. लवळे वकिलाला इथला घरजावई करण्याचा त्याचा आणि पंडितचा डाव होता. हा डावसुद्धा फासला, त्यामुळे मधुकर साहेबांवर जळफळतोय तो. पण त्या भिकारड्याला इंगा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. दारू पिलेला माणूस सहसा खोटं बोलत नाही. आणि पंडित त्याला भडकावत असणार. नाही, पंडित आणि त्याचं काहीतरी कारस्थान शिजत असणार. मधुभाऊंना सावध राहायला सांग, असं विजयच्या बोलण्यात आलंय. विजू आणखीन काही म्हणाला? अगं, आपल्याशी बोलायची, आपल्याला भेटायची बंदी केली त्याला. आपल्यावरचा राग ते मधुकर साहेबांवर काढतात. हे बघ, साहेब आपले मॅनेजर आहेत. आपल्याला साहेबांची फूस आहे, त्यातून त्यांनी पंडितच्या घशातली जमीन काढून घेतली आहे. साहेब आता सायकलऐवजी दुचाकी, 4चाकीतनं फिरायला लागलेत, सुटाबुटात राहायला लागलेत. हे त्यांना बघवत असणार गं. पण त्यांच्या कारस्थानाचा छडा लावायला पाहिला का? मी काही बोलले नाही, कारण बोलण्यासारखं नव्हतं काही. रूपा तिच्या खोलीत गेल्यानंतर कितीतरी वेळ माझं विचारचक्र चालूच होतं. प्रश्न गहन होता, म्हणून पापण्या लवकर मिटल्या नाहीत. संजय महाकारस्थानी होता. पंडित त्याच्या कारस्थानांना नेहमी खतपाणी घालत आला होता. त्यांना त्यांची अपकृत्य समजायलाच तयार नव्हती. साहेबांच्या जीवाला धोका वाटायला लागला, त्यामुळे माझ्या काळजात खळबळ माजली. संजय कुठल्या थराला जाईल त्याचा नेम नव्हता. मनावर आपोआप चिंतेचं सावट स्वार झालं. डाव समजला तर प्रतिडाव रचता येईल. कसा लावायचा ह्याचा छडा, या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता मेंदूचा भुगा झाला. तरीसुद्धा मी आशावादी होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये या विषयावर चर्चा करताना साहेब म्हणाले, हे बघ संजय, स्वस्थ बसणार नाही याची मला कल्पना आहे. जमीन सोडवली, रमेशला तू नकार दिला, त्यामुळे पंडित आता माझ्या विरोधात उभा राहणारच आहे. त्याला शह द्यायची माझ्या मनात एक कल्पना आली आहे, पटते का बघ. संजय ना माझ्या मस्तकात पुरता भिनला आहे. सतीश दादांनी चापकानी फटकावला तरी नालायकाची खोड नाही मोडली. त्याच्या हातपाय काढले ना तर माझ्या मनाचं समाधान होईल. कुठली कल्पना आली डोक्यात? कृष्णनीतीचा वापर करायचा. साम दाम दंडानंतर शेवटी भेद करावा लागतो. फोडा आणि झोडा हे हत्यार तलवारीपेक्षा अनेकदा अधिक उपयोगी पडतं. भीमा, भिका या दोघांपैकी कोणातरी एकाला पैशाचं आमिष दाखवायचं, फोडायचं. उत्पन्नाचं साधन नाही, त्यामुळे भिका वश होण्यासारखा आहे. तो नेहमीच कडकीत असतो, त्याला गाठतो. यश येईल असं वाटतंय, आणि यश नाही आलं तर संजय विरुद्धचा अर्ज पोलीस स्टेशनला धुळखात पडला आहे. शितोळे साहेबांना कारवाई करायला सांगू. कधी गाठताय भिकाला? गाठतो येत्या 2-3 दिवसात. त्याला इथेच यायला सांगणार आहे. तू समोर असलीस ना की तो फारसे आडेवेडे नाही घेणार. पण तुम्ही सावधगिरी बाळगा. संध्याकाळी एकटं दुकटं कुठे जाऊ नका. अगं, घरी जाताना येताना सुधाकर असतो बरोबर, आणि गावात विशाल नाही तर संतोषकडे जातो. त्यांच्याशिवाय तिसऱ्या ठिकाणी मी जातच नाही. तुमच्या काळजीने काल मध्यरात्रीपर्यंत झोप नाही लागली मला. वैशिव पूर्वीचे दिवस नाही राहिले. तुमच्यासारख्या प्रेमळ मंडळींकडनं आम्हाला आत्मविश्वासाची संजीवनी मिळाली. संजय पंडितसारख्या चांडाळांना मी एकटा सहज लोळवू शकेन एवढी हिंमत आहे माझ्यात. 4-8 दिवस तुम्ही कुसेगाव मार्गे घरी गेलात तर? हा प्रश्न 4-8 दिवसाचा नाही आहे वैशिव. संजय पंडित कोणी सिंह नाहीत. त्यांना घाबरून मी माझ्या जाण्या येण्याचा मार्ग बदलणं हा भ्याडपणा आहे. साहेब, योद्धा कितीही पराक्रमी असला तरी स्वसंरक्षणासाठी त्याला हातात ढाल घ्यायलाच लागते. ठीक आहे, तुझा सल्ला लक्षात ठेवेन. मनावर टेन्शन आलं होतं, म्हणून काहीही न बोलता मी पाणी पिण्यासाठी उठले. ग्लासभर पाणी प्यायले आणि म्हणाले, साहेब तुम्हाला पाणी हवं आहे? हो दे थोडंसं. तुझ्या किसानं माझ्याही घशाला कोरड पडली आहे. माझ्या किसानं? काय बोलताय? स्वप्नात का काय? मी कधी घेतला केस? एखाद्या शब्दाचा अनर्थ करण्यात तू पटाईत आहेस. मी घेण्याच्या केसबद्दल नाही बोललो, तुझ्या डब्यातल्या खाण्याच्या केसबद्दल बोललो. साहेब, आपण एवढ्या जवळ असूनही फार दूर आहोत.
असं वाटत नाही का तुम्हाला? हे तुला जे म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं आहे. इथे मी तुला दिवसा ढवळ्या मिठी मारून बसावं असं वाटतंय का? माझ्या वाटण्या न वाटण्याला काही अर्थ नाही साहेब. तुम्ही कसे सदाचारी, निर्मळ, निर्मोही. माझी फिरकी घ्यायची लहर आली आहे का? मनावर टेन्शन आलं होतं, किसानं घालवलं. असा एखादा हलका फुलका विरंगुळ्याचा विषय निघाला ना की काही काळ सगळ्या बऱ्या वाईट घटनांचा विसर पडतो साहेब. चल आपण विसावामध्ये जाऊ, कॉफी घेऊन येऊ. एखाद्या रविवारी आणखीन एकदा भंडारदऱ्याची सफर करायची. प्रशांत साहेबांना उजवी मिळाली ना किंवा भंडारदरा काय, माथेरान महाबळेश्वरला सुद्धा जाऊ. शंका वाटते. मी काय भविष्यवेत्ता नाही. उद्या काहीही घडू शकतं. काहीही घडणार नाही. माझ्या इच्छेप्रमाणे घडणार. एवढंच नाही तर आणखीन एक आश्चर्यानं थक्क करणारं घडणार आहे. काय घडणार आहे? नाही ते आत्ता नाही सांगणार. वेळ आल्यावर आपोआप समजेल. श्रोते मित्र हो, हा 12वा भाग इथेच संपला. 13वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.